मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण मराठीमध्ये. तर आपले बरेच काही शिव महापुराण ऐकले गेले. 5वी संहिता आपली उमा संहिता होती, तर त्याच्यातले पण आपले थोडेच अध्याय राहिले. तर उमा संहिता पण खूप छान होती. तर आपण सर्वांनी श्रवण केले आणि तुम्ही पण छान छान गावांच्या कमेंट्स करत गेल्या. तर धन्यवाद, थँक्स. तुम्ही माझ्या मनाला आत्मविश्वास दिला त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे कमेंट्स करून. कारण तुमची कमेंट्स मी असं समजेल की जो पुराणकार, जो कथाकार कथा वाचवतो, तर त्याला काहीतरी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये दक्षिणा द्यावी लागते. तर मला असं वाटत आहे की तुम्ही कमेंट्स करून ती सर्वात मोठी दक्षिणा मला दिली आणि मी तुमची ती दक्षिणा स्वीकारली. त्याबद्दल मी सर्वांचे कृतकृत्य आभारी आहे. तर अशीच कमेंट्स करत राहा, म्हणजे मला ती कमेंट्स तुमची मला दक्षिणा म्हणून अर्पण होईल. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत क्रियायोग वर्णन काय आहे. तर मित्रांनो, कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही व्हिडिओ ऐकत आहोत माझा शिव महापुराणाचा कमेंट्स नक्की करा. क्रियायोग वर्णन. श्री गणेशाय नमो नमः. ऋषी म्हणाले, सुतजी, सनतकुमारांनी महात्मा व्यासाजींनी जगदंबा उमेचा म्हणजेच पार्वतीचा जो श्रेष्ठ क्रियायोग सांगितला तो सांगण्याची कृपा करा. सूत म्हणाले, तुम्ही सर्व महात्मा खरोखरच धन्य आहात, देवभक्तीत दृढ आहात. मी तुम्हाला त्या पराशक्तीचे परमगुप्त रहस्य सांगतो, त्या आदराने श्रवण करा. एके दिवशी व्यास महर्षी सनतकुमारांना म्हणाले, हे महामते, जो परा अंबा उमेला अधिक प्रिय आहे तो परम अद्भुत क्रियायोग काय आहे, त्याचे लक्षण काय आहे, त्याचे अनुष्ठान केल्याने कोणते फलाची प्राप्ती होते. तेव्हा सनतकुमार म्हणाले, महाबुद्धिमान द्वैपान, तुम्ही जे रहस्य विचारात आहात ते सर्व मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. श्री मातेच्या उपासनेचे भुक्तिमुक्तिदायक 3 मार्ग आहेत, ज्ञानयोग, क्रियायोग आणि भक्तियोग. चिताचा आत्म्याशी संयोग होतो त्याला ज्ञानयोग म्हणतात. आत्म्याचा ब्रह्मवस्तूशी संयोग होतो त्याला क्रियायोग म्हणतात. देवी आणि आत्मा एकच होणे म्हणजे भक्तियोग. येथे क्रियायोग विषयी सांगतो. कर्माने भक्ती उत्पन्न होते, भक्तीचे ज्ञान होते आणि ज्ञानाने मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. योगच मोक्षाचे प्रधान कारण आहे, परंतु योगाचे उद्दिष्ट साधण्यासाठी काहीतरी उत्तम साधन हवे. ते साधन म्हणजेच क्रियायोग. प्रकृती ही माया आहे, सनातन ब्रह्म हे मायाचे स्वामी आहे. त्या दोघांचे स्वरूप अभिन्न आहे. संपूर्ण विश्व हे माया आणि ब्रह्मा यांच्या संयोगाचेच प्रकट स्वरूप आहेत. हे जाणल्याने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो. व्यासजी, जो मनुष्य देवीसाठी दगडाच्या, मातीच्या किंवा लाकडाचे मंदिर उभारतो त्याला काय पुण्य लाभ होतो ते ऐका. नित्यनेमाने योगाद्वारे आराधना करणाऱ्याला जे महान फल प्राप्त होते तेच पुण्यफल त्याला प्राप्त होते. श्री मातेसाठी मंदिर बनवणारा धर्मात्मा पुरुष आपल्या मागील आणि पुढील सहस्र पिढ्यांचा उद्धार करतो. मंदिराचे निर्माण कार्य आरंभ करताच त्याची सर्व पापे क्षणार्धात नष्ट होतात. नद्यांमध्ये गंगा, मोठ्या नद्यांमध्ये सोनभद्र, शमावतामध्ये पृथ्वी, खोल वस्तू मात्रांमध्ये समुद्र आणि ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ मानला जातो. त्याप्रमाणे सर्व देवतांमध्ये अंबा हीच श्रेष्ठ आणि मुख्य आहे. जो तिच्यासाठी मंदिर बांधतो त्याला जन्मोजन्मी मोठी प्रतिष्ठा मिळते. जो सतक, काशी, कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, गंगासागर तट, नैमिषारण्य, अमरकंटक पर्वत, परम पुण्यमयी श्री पर्वत, ज्ञान पर्वत तसेच गोकर्णी, मथुरा, अयोध्या आणि द्वारकादी पुण्यक्षेत्रांमध्ये केवळ टिकतो तितकी 1000 वर्ष तो मणिद्वीपात निवास करतो. जो समस्त शुभ लक्षणांनी युक्त अशी उमेची प्रतिमा, देवमूर्तीची स्थापना करतो तो योग मायेच्या प्रसादाने कृतकृत्य होतो. त्याच्या कुळात कल्पाच्या आरंभापासून अंतापर्यंत जेवढ्या पिढ्या होतात त्यांचा उद्धार होतो. त्रैलोक्याची स्थापना केल्याने जे पुण्य मिळतं त्याच्या 4 दिशांना गणेशादी पंचायतन देवताची स्थापना करतो त्याला अगणित पुण्य मिळते. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण काळात शिव आणि विष्णू नामांचा कोट्यावधी संख्येत जप केल्याने जे फल मिळते त्याच्या कोट्यावधी पुण्य फळ देवी नामाच्या जपाने प्राप्त होते. जो देवीच्या नामाचा जप करतो, देवीचा प्रसाद तयार करतो, केल्यानेही महापुण्य फळ लाभते. जो देवीचा नुसता प्रसाद तयार करतो तरी पण त्याला खूप पुण्यफळाची प्राप्ती होते. जो त्रिवेदमयी जगन्माता देवीची स्थापना करतो त्याला श्री मातेच्या कृपेने दुर्लभ वस्तू प्राप्त होतात. त्याचे सर्व पापे नाहीसे होतात. त्याच्या कुळात उत्तम पुरुष जन्माला येतो. पुत्र पौत्रादीच्या रूपाने त्यांचा वंश वाढतो. जो देवीची मूर्तीची स्थापना करण्याची मनोमन इच्छा करतो तो मुनींनाही दुर्लभ असणाऱ्या पार्वती लोकी जातो. जो मनुष्य मंदिराला पाहून माझ्याकडे संपत्ती आली तर मीही देवीचे
देवीचे सुंदर मंदिर बांधीन असा विचार करतो, तोही कुळासह स्वर्गलोकी जातो. महामायेच्या प्रभावाने त्याला त्रैलोक्यात दुर्लभ अप्राह्य असे काही नसते. जो मनुष्य जगाला उत्पन्न करणाऱ्या परांबेला शरण जातो ते देवीच्या गणच असतो. जो मनुष्य उठता बसता झोपता जागता अहोरात्री उमा या 2 अक्षरी नामाचा जप करतो तो देवाचीच गण असतो. जो नित्यनियमित कर्मांमध्ये गंध पुष्प धूप दीप नैवेद्य आदी उपचारांनी अंबिकेचे पूजन करतो तो तिच्या लोकी जातो. जो मनुष्य नित्यनेमाने देवीच्या मंडपात साफसफाई करतो तो उमेच्या लोकी जातो. जो देवीचे परम उत्तम रमणीय मंदिर बांधतो तो कुलीन पुरुषाला भगवती नेहमी उत्तम आशीर्वाद देते. ती म्हणते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या या भक्तांना आयुष्य आरोग्य यश कीर्ती मान सन्मान वाढवेल आदी सर्व गोष्टीचा लाभ होईल. याला सुख शांती लाभो, कोणतेही संकट न येवो अशी ते प्रार्थना करते. जो मनुष्य महादेवी पार्वतीची शुभमूर्ती बनवतो त्याच्या कुळातील सर्व लोक 10,000 वर्षापर्यंत मणिद्वीपात निवास करतात. जो महामायेची मूर्ती स्थापन करून तिची नित्य भक्तिभावाने पूजा करतो त्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. जो श्री मातेच्या मूर्तीला मध मिश्रित साजूक तुपाने स्नान घालतो त्याच्या पुण्यफळाची गणनाच करता येत नाही. परमेश्वराला चंदर अगुरू कापूर जटामासी नागरमोथा यांनी सुगंधित केल्याने जलाने एकाच रंगाच्या गाईच्या दुधाने स्नान घालावे. मग 18 वस्तू मिश्रित असलेल्या म्हणजेच 18 धुपाने आहुती द्यावी. साधूक तुपाचा दिवा लावावा. प्रज्वलित कापुराने देवीची आरती करावी. कृष्ण पक्षातील अष्टमी नवमी अमावस्या आणि शुक्ल पक्षातील पंचमी दशमी या तिथींना जगदंबेची गंध पुष्प आदी उपचारांनी विशेष पूजा करावी. रात्री श्री सूक्त वाचावे. मग श्री सूक्त देवी सूक्त यांचा पाठ करून नवार्ण मंत्राचा जप करावा. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ज्या घरात ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 108 वेळा सकाळ संध्याकाळ जप होतो त्या घरात धनधान्याने घर भरलेले राहते. त्याच्या घरी कधीही संकट येत नाही आणि त्याचे सर्व विघ्न माता राणी टाळत राहते. विष्णुक्रांत आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त सर्व फुले देवीला चालतात. देवीला विष्णुक्रांता आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त सर्व फुलं देवीला चालतात. म्हणजे देवीला तुळस वर्जित आहे. विष्णुक्रांता आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त सर्व फुले चालतात. म्हणजे हे 2 फुलं चालत नाही. कमळाचे फूल तिला फारच प्रिय आहे. जो देवीला सोन्याचे किंवा चांदीचे फूल अर्पण करतो तो कोट्यावधी सिंधांनी युक्त अशा देवीच्या परमधामी जातो. देवीच्या पूजनानंतर उपासकांनी आपल्या अपराधाबद्दल नेहमी क्षमा प्रार्थना करावी असे म्हणावे. हे परमेश्वरी जगाला आनंद देणारी आहेस, तू माझ्यावर प्रसन्न हो. तिची स्तुती करावी, मंत्रपाठ करावा. मग भगवती उमा सिंहावर आरूढ झालेली आहे. तिने एका हातात वरमुद्रा अन्य हातात अभयमुद्रा धारण केली आहे. ती भक्तांना अभिष्ट फल प्रदान करणारी आहे. अशा प्रकारे तिचे ध्यान करावे. अनेक प्रकारची पिकलेली फळे नैवेद्य म्हणून समर्पित करावे. जो मनुष्य परमात्मा स्वरूप जगदंबेचा नैवेद्य भक्षण करतो तो सर्व पाप नाहीसे होऊन निर्मळ होतो. जो मनुष्य भवानीच्या प्रसन्नतेसाठी चैत्र शुक्ल तृतीयेला व्रत करतो तो जन्म मरण रूपी बंधनातून मुक्त होऊन परमपदास प्राप्त होतो. या दिवशी दोलवत्स चैत्र शुक्ल तृतीया एप्रिल महिन्यात येते. ही तृतीया आपली हनुमान जयंती येते त्याच्या अगोदर ही चैत्र शुक्ल तृतीयेला खरोखरच हे व्रत खूप महान आहे. तर सर्वांनी अखंड सौभाग्यासाठी चैत्र शुक्ल व्रत अवश्य करावे. तर कुमकुम वस्त्र कापूर अगूर चंदन धूप दीप नैवेद्य पुष्पहार गंधद्रव्यांदी उपचारांनी शिवाजी समोर जगदंबा उमेचे पूजन करावे. त्या दोघांना झोपाळ्यात बसून झुलवावे. जो मनुष्य प्रतिवर्ष उपरोक्त तिथीला नियमपूर्वक देवीचे व्रत आणि दोलोत्सव करतो त्याला शिवादेवीच्या प्रसादाने सर्व अभिष्टी वस्तू प्राप्त होतात. जो मनुष्य वैशाखातील अक्षय तृतीयेला जगदंबेचे व्रत करतो पांढरी मोगरी किंवा पांढरी जाई चमेली जास्वंदी चंपा बंधक कमळ आदी पुष्पांनी शिवजीसह पार्वतीची पूजा करतो तो जन्मांजन्मांतर केलेली कायिक वाचाव आणि मानसिक पापांपासून मुक्त होतो. त्याला सर्व धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. जो मनुष्य ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल महिन्यात शुक्ल तृतीया येते तेव्हा महेश्वरीचे व्रत करून परमप्रीतीने तिची पूजा करावी त्याला सर्व गोष्टी साध्य होतात. आषाढ शुक्ल तृतीयेला यथाशक्ती रथ उत्सव करावा. पृथ्वी रत्नजडित रथ आहे. सूर्य चंद्र ही चाके आहेत. वेद त्यांचे घोडे आहेत आणि ब्रह्माजी सारखे आहेत अशी कल्पना करून रथ पुष्पमालांनी सुशोभित करावा. त्यात शिवादेवीला पार्वती माताला स्नान करावे. परा अंबा जगाचे पालन करणारी रक्षण करण्यासाठी त्या रथात बसली आहे अशी भावना ठेवावी. तो रथ हळूहळू चालू लागताच भगवतीचा जय जयकार करावा.
हे देवी, हे दीन वत्सल्य, आम्ही तुला शरण आलो आहोत, आमचे रक्षण कर, अशा प्रार्थना करावे. तो रथ वाजत गाजत वेशीपर्यंत न्यावा. त्यावरील देवीची पूजा करावी. नानाविधी स्तोत्रांनी तिची स्तुती करावी. तेथून देवीला सन्मानाने घरी आणावे. तिला अनेक वेळा नमस्कार करून कल्याणाची प्रार्थना करावी. जो मनुष्य अशा प्रकारे देवीचे व्रत करतो, तिचे पूजन करतो, रथोत्सव मनवतो, तो या लोकी सर्व सुखाचा उपभोग घेऊन अंती देवीची पदाची प्राप्ती होते. जो मनुष्य श्रावण आणि भाद्रपदातील शुक्ल तृतीयेला अंबिकेचे व्रत उपास करतो, तिची मनोभावे पूजन करतो. अंबिकेची श्रावण भाद्रपदातील शुक्ल तृतीया आणि पुत्र पौत्र धनधान्यांनी भरलेले असते. धनधान्य संपन्न होते. ज्येष्ठ सुखाचा उपभोग घेऊन शेवटी सर्व लोकांच्या वर स्थितीत असलेल्या उमालोकी जातो. जो मनुष्य श्रावण महिन्यातील भाद्रपद शुक्ल तृतीयेला अंबिकेचे व्रत करतो, मनोभावे पूजन करतो, त्याला धनधान्याने संपन्न होतो आणि श्रेष्ठ सुखाची प्राप्ती होते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्री व्रत केल्याने उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चतुर्नानन ब्रह्माजी, पंचानन शिवजी, षडानन कार्तिकेय हेही नवरात्र व्रताचा प्रभाव वर्णन करू शकत नाही. तेथे इतरांची काय व्यथा. मुनिवर्य व्यासजी याच नवरात्र व्रताचे अनुष्ठान करून राजा सुरताने गमावलेले राज्य पुन्हा प्राप्त केले. या व्रताच्या प्रभावाने अयोध्याचे राजा द्रुसंदीचा पुत्र सुदर्शन याने शत्रूने हरण केलेले गतराज्य परत मिळवले. या व्रतराजाच्या अनुष्ठानाने महेश्वरीची आराधना करून समाधी वैश्य संसार बंधनातून मुक्त झाला. जो मनुष्य अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात विधिपूर्वक व्रताचरण करून तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना भगवतीचे पूजन करतो, त्याला सर्व अभिष्ट मनोरथ देवी कृपेने प्राप्त होतात. जो मनुष्य कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन मासातील शुक्ल तृतीयेला व्रत धारण करून मंगलमयी देवीची लाल कणे राधी फुलांनी व सुगंधित धूपांनी पूजा करतो, त्याचे सर्वार्थ मंगलच होते. स्त्रियांना सौभाग्य प्राप्तीसाठी आणि रक्षणासाठी हे महान या व्रताचे अवश्य आचरण करावे. या पुरुषांनीही विद्या, धन आणि पुत्रप्राप्तीसाठी याचे अनुष्ठान करावे. याशिवाय देवीला प्रिय असलेली जी उमा महेश्वराची व्रते आहेत तीही करावीत. या व्रताच्या मुमुक्षाने भक्तिभावाने आचरण करावे. ही उमासहित परम पुण्यमयी आणि शिवभक्ती वाढवणारी आहे. अनेक उपाख्यांनी सुशोभित अशी कल्याणकारक संहिता भोग आणि मोक्ष देणारी. जो मनुष्य हिचे एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने श्रवण पठण करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. ज्याच्या घरात सुंदर अक्षरांनी लिहिलेले संहितांचे नित्य विधिवत पूजन केले जाते, त्याला सर्व अभिष्टांची प्राप्ती होते. त्याला भूत, प्रेत, पिशाची, दुष्टशक्तीपासून कसलेही उपद्रव होत नाही. त्याला पुत्रपौत्रादी सर्व संपत्ती प्राप्त होते, यात संशय मुळीच नाही. म्हणून भगवती शिवादेवीची भक्ती इच्छाणाऱ्या पुरुषांनी रमणीय पुण्यमयी उमासहिताचे नेहमी वाचन करावे, श्रवण करावे आणि इतरांना पण सांगून त्यांचेही कल्याण करावे. जो कोणी हे उमासहिताचे आख्यान या शिवमहापुराण कोणाला सांगतो, शेअर करतो, तर त्याला कोट्यावधी पुण्य लाभून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. तर मित्रांनो, आपली इथे उमा संहिता 5वी संहिता संपन्न झाली आहे. आता 6वी संहिता श्री शिव महापुराणातील कैलास संहिता आहे. तर आता आपण त्या कैलास संहिताच्या काय काय कथा आहेत तर त्या ऐकणार आहोत. कैलास संहिता चालू आहे, तरी पण याच्यात आपण खूप काही माहिती घेणार आहोत. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल. तर मित्रांनो, कमेंट्स आली होती एका दिदीची की मीने 1000 तांदूळाचे दाणे सांगितले होते की मी 1000 सहस्रनामावली हळूहळू बोलते, माझ्या मागे तुम्ही एक एक दाना शिवलिंगाला अर्पण करा. शिवलिंगाचा अभिषेक करून मग माझा मोबाईल लावून, माझा जो व्हिडिओ आहे तो मोबाईल लावून तुम्ही ठेवून द्या. तर त्या दिदींनी तसंच केलं. त्यांची कमेंट्स आली, ते सांगत होते की ताई तुम्ही 1000 तांदळाच्या दाण्याचा उपाय सांगितला होता, तर मी 1000 तांदळाचे दाणे शिवलिंगाला अभिषेक करून वाहताना एक भुंगा आला आणि मी जिथं मोबाईल ठेवते तिथून भुंगा आला आणि तो भुंगा शिवलिंगाला टच करून बाहेर निघाला. तर मला एवढा आनंद झाला की साक्षात शिव आले. शिव हे तर खरंच आहे, साक्षात आहे. शिव हे परब्रह्म आहे, त्रिगुण त्रिवार हे सत्य आहे, परब्रह्म आहे. कारण आदिशक्ती, आदि माया सर्व काही या शिवलिंगावर समावलेली आहे. तर जो कोणी या शिवलिंगावर फक्त एक तांदूळाचा दाना सुद्धा वाहतो तरी महादेव त्याला किती भरभराटून धनसंपत्ती देते याचा तर अनुमानच करू देत नाही. तर तसं त्या दिदींनी 1000 सहस्रनामावलीला 1000 तांदळाचे दाणे वाहिले आणि शिवलिंगावर भुंगा आला आणि त्या भुंगा त्या शिवलिंगाला टच करून बाहेर गेला, म्हणजे साक्षात शिव आले. तर त्यांना एवढा आनंद झाला, डोळ्यात खूप पाणी आलं म्हणे. माझ्या कमेंट्स करून त्यांनी लिहून पाठवलं मला हे सर्व की माझा अनुभव
शिवाचा मी तुम्हाला शेअर करत आहे आणि मी ते सर्वांना तुम्हाला शेअर करत आहे. तर खूप जणांच्या काही कमेंट्स येतात की ताई कोणाचं BP कमी झालं, कोणाचं शुगर कमी झालं, कोणाला मूलबाळ नाही होत होतं तर कोणाला मूलबाळ झालं, अशा बऱ्याच काही कमेंट्स येतात. कोणाचा मुलगा दारू पित होता तर त्याने हे अध्याय ऐकून ऐकून त्याचे दारू पिणे बंद झाले, कोणी सिगारेट पित होतं तर कोणाची सिगारेटसुद्धा बंद झाली. शिव महापुराणाचं श्रवण केल्या मात्र सर्व पापे तर आपले नष्टच होतात, पण कोटी गुणा पुण्य फळाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होते. तसं त्या दिदीने 1000 तांदळाचे दाणे शिवलिंगावर वाहिले आणि साक्षात शिवाने त्यांना दर्शन दिले. हा एक अनुभवच आहे. म्हणून जेव्हा आपण पूजा पाठ करतो, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आणि आता पण सांगते, आपण पूजा पाठ करतो त्यावेळेस हे महत्त्वाचं नाही आहे की आपण अगोदर काय पाणी वाहिलं, बेलपत्री वाहिली की अगोदर तांदूळ वाहिलं का अगोदर भस्म वाहिलं की चंदन वाहिलं, काय वाहिलं आहे आपण शिवलिंगाला हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तर श्रद्धा आणि विश्वास, शिवाप्रती तुमची श्रद्धा आणि विश्वास किती दृढ आहे हे महत्त्वाचं आहे. शिव फक्त भोळा साम सदाशिव भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. म्हणून भोळ्या साम सदाशिव हा प्रत्येक भक्तांवर भोळी भक्तीवर लगेच प्रसन्न होतो आणि वाटेल त्या भक्ताला आपलं सर्व काही देतो आणि त्वरित त्यांच्या हृदयात प्रवेश करून शिवशंभू त्यांच्या इच्छा पूर्ण करतो, असे हे शिव महापुराणमध्ये सांगितलेलं आहे. तर तसंच त्यांनी तो अनुभव आलेला. जसे आपण काही कमेंट्स केली तर जसं त्यांनी मला कमेंट्स केली तर ते कमेंट्स मी तुम्हाला सर्वांना ऐकून दाखवते. तर बरेच जणांच्या काही कमेंट्स येतात पण काही वेळा मला आठवण पडून जाते, मी त्यांना रिप्लाय देऊन देते. पण माझं कसं की शिव महापुराण आपण वाचायला निघालो आहे, 1 घंटा पूर्ण संपूर्ण माहिती द्या म्हणजे मनाला खूप शांत वाटते आणि आपले पाप पण कमी होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पण पूर्ण होतात. जो खूप भाग्यवान असतो त्याला शिव महापुराण ऐकायला मिळते. सहजासहजी शिव महापुराण हे कोणालाच ऐकायला मिळत नाही. ज्याचे खूप काही जन्मी पदराचे पुण्य असेल त्यालाच हे शिव महापुराण ऐकायला मिळते. ज्याने 1 घंटा 2 घंटा अर्धा तास 15 मिनटं 2 मिनटं 1 मिनटं 1 सेकंड सुद्धा त्याने शिव महापुराण ऐकलं असेल तरी त्याचे कोट्यावधी पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्वतः शिवाने या शिव महापुराणमध्ये सांगितलंय. तर जो 2 मिनटं सुद्धा ऐकून घेतो तरी त्याला पाप यातना होत नाही, यमयातना होत नाही, यमलोकी जात नाही, त्याचा द्वार फक्त शिवलोकाचाच राहतो. म्हणून हे शिव महापुराण सर्वांनी ऐकण्याचे करावे. आणि काही शिव महापुराणातले उपाय राहतात तर ते उपायसुद्धा मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत राहते. तर एखाद दिवशी तुम्ही महाशिवरात्रीला म्हणा या कोई चांगला दिवस, दुर्गा अष्टमी, प्रदोष, सोमवार असं जर राहिला तर शिवलिंगाला श्रीफल असं पण तुम्ही अर्पण करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी मी बरेच काही तुम्हाला उपाय सांगत राहते. तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी एक श्रीफल अर्पण करू शकता, कमलगट्ट्याचा मणी अर्पण करू शकता, रुद्राक्ष अर्पण करू शकता, 108 तांदूळचे दाणे अर्पण करू शकता, 11 लोंगा शिवलिंगाला अर्पण करू शकता. शहद लावून नागिनचे पानांवर 2 पानांवर शहद लावून त्याच्यामध्ये तुम्ही 11 लोंगा 1 मिरी शिवलिंगाला अर्पण करू शकता आणि 11 लोंगा त्यात घालून तुम्ही शिवलिंगाला पानाचा विडा अर्पण करू शकता. अशोक सुंदरी जवळ तुम्ही गजरा वेणी अर्पण करू शकता. जया विशेरा शांभरीवाली देवतली जिथे 5 मुली शिवजींच्या तिथं ते जलाधार जे वर्थे जे आहे तर तिथे तुम्ही फुलोरा टांगू शकता. पंचफुलांनी तुम्ही शिवजीचा अभिषेक करू शकता. नंदीश्वरचा जिथे पाय मुडलेला आहे तिथे तुम्ही 108 101 असे मुगाचे दाणे अर्पण करू शकता. एकादशीच्या दिवशी तुम्ही 1 तांब्यामध्ये 7 बेलपत्र आणि गंगाजल टाकून तुम्ही स्वदा 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 असे 3 वेळा पण म्हटले तुम्ही आणि ते पाणी फक्त नंदेश्वरचा जिथं पाय मुडलेला आहे तिथं पण टाकले आणि ते गंगाजल पाणी तिथे टाकायचे नंदेश्वरच्या पायाजवळ आणि ती 7 बेलपत्री शिवलिंगाला अर्पण करायचे. याच्याने सुद्धा मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बरेच काही उपाय मी तुम्हाला सांगत राहते. भस्म अर्पण करायची. आता एकाची कमेंट्स आली होती की ताई महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती मला सांगा. तरी पण मी मागच्याच व्हिडिओ तुम्हाला महाशिवरात्रीचा संपूर्ण माहिती देऊन दिली आहे, तुम्ही व्यवस्थित ऐका. पण एवढंच आहे की मी थोडं पटपट बोलते कारण मला ते सवय झाली. मी खूप कोशिश करते की मला थोडं हळू बोलायचं या थोडं हळू बोलायचं, थोडं हळू बोलायला जाते तर मी विसरतेच की काय सांगायचं आहे मला, कारण ते आदत झाली मला पटपटा बोलायची. तर हळू बोलण्यामध्ये काय मला सांगायचं आहे तुम्हाला ते विसरून जाते. म्हणून मी जे सांगत आहे या तुम्हाला समजत तर असेलच, पण थोडं स्पीड आहे बोलण्याची ती मी कमी करण्याचा प्रयत्न करते की मला स्वतःला असं वाटतं की थोडं स्पीडमध्ये बोलते तर आपल्याला ही स्पीड जी आहे ती थोडी कमी करायची. तर काय सांगत होती आता विसरलीच.
असं विसरून जाते, म्हणून मी स्पीड चालूच राहू देते माझी की आपल्याला काय काय बोलायचं आहे असं. हां, तर शिवरात्रीची कमेंट्स आलेली होती की ताई महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती मला सांगा. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशीची पण सांगितली आणि शिवरात्रीच्या दर महिन्याची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगून दिली आहे. पण परत आता एकाची कमेंट्स आली होती तर परत सांगते, थोडक्यातच सांगते म्हणजे आपल्याला इकडे शिव महापुराणाला वेळ होतोय. तर त्यांची कमेंट्स होती की ताई शिवरात्रीच्या दिवशी फक्त लिंग बनवायची की संपूर्ण शिवलिंग बनवायची. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला संपूर्ण शिवलिंग मातीची या वाळूची बनवायची आहे आणि ती शिवलिंगाची आपल्याला प्रदोष कालाला पूजा करायची. 6 वाजता पूजा करायची शिवरात्रीच्या दिवशी. तसं तर प्रदोष काल आपला 4:30 तर 6:45 पर्यंत असतो. सूर्यास्ताच्या 45 मिनिट पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिट बाद हा प्रदोष कालचा टायमिंग आहे. तर आपण 6 वाजता प्रदोष काळात वाळूची शिवलिंग पूर्ण लिंग बनवा, शिव पण बनवा आणि लिंग पण बनवा. संपूर्ण शिवलिंग शिवरात्रीच्या दिवशी बनवायची. तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करा. लाल चंदन, पिवळं चंदन, तांदूळ, मिरी, लोंग, पानाचा विडा, धतुराचे फुलं, सफेद फुलं, गुलाबाची फुलं, कमलगट्ट्याचा मणी, दक्षिणा म्हणून पैसा अर्पण करा. रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष अर्पण करा. अशी पूजा तुम्ही करून 108 बेलपत्री असेल तर 108 बेलपत्री अर्पण करा, नाही तर 108 तांदूळाचे दाणे अर्पण करा. आणि मग आरती वगैरे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय या प्रदोष व्रताची कथा ऐका. या शिव महापुराणाचा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर शिव महापुराणाचा व्हिडिओ, शिवचालिसा, शिवस्तोत्र काहीतरी त्या काळावर शिवरात्रीच्या टायमिंगवर शिवपूजा करत आहे तर काहीतरी स्तोत्र, भजन, कीर्तन या मंत्रमाळा पण तुम्ही करू शकता. तुमच्या मंत्रमाळा झाल्यानंतर तुम्ही शिवाला पूजा अर्चना देऊन नैवेद्य अर्पण करून कर्पूर गौरम करून मग शिवलिंग हळूच हलवायची आहे, म्हणजे विसर्जन करायचंय. तशीच तुम्हाला विसर्जन केल्याने हळूच हलवायची, उचलायची नाही आहे. संपूर्ण शिवलिंग तुम्हाला म्हणजे निर्माल्यामध्ये टाकायची नाही आहे, झाडांमध्ये टाकायची नाही आहे, हळूच थोडी हलवायची आणि रात्रभर जशीच्या तशी तुम्ही जी पूजा केलेली आहे तर ती तशीच राहू द्यायची आणि सकाळी परत तिची शिवशंभूची आरती करून मग झाडांमध्ये टाकायची. जसं आपण गणपती हलवतो की आता विसर्जनाचा दिवस आहे, गणपतीचा माता राणीचा विसर्जनाचा दिवस आहे, तर आपण कसं हलवतो तशी ती शिवलिंग तुम्हाला थोडीशी हलवायची म्हणजे विसर्जन करायचं आहे. म्हणजे शिवजी आपण जोपर्यंत पूजा करतात तेव्हापर्यंत शिवजी आपल्यासोबत राहतात आणि विसर्जन थोडा हलवलं म्हणजे ते परत कैलासावर पार्वती माताजवळ जातात, म्हणून आपल्याला थोडीशी हलवायची आहे आणि मग त्यानंतर सकाळी आपल्याला झाडांमध्ये टाकायची. तर महिन्यातल्या दर महिन्यातलीची शिवरात्रीची पूजा तुम्हाला अशी करायची. जर चुरम्याचा प्रसाद असेल, गव्हाच्या पिठाचा कुठलाही प्रसाद शिवशंभूला खूप आवडतो, नाही तर जे असेल तुमच्या श्रद्धा विश्वासाने तुम्ही जो प्रसाद बनवला असेल तो पण अर्पण केला तरी पण चालेल. तर अशी ही दर महिन्याच्या शिवरात्रीची पूजा तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन दिली आहे. आता आपण शिव महापुराणाला सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमः शिवाय. सोमाय सगनाय ससुनवे प्रधान पुरुषाय सर्गस्थितेन हेतवे शक्तिर प्रतिमा यस्य हौष चापी सर्वगम स्वामितं च विभूतं च स्वभावं च संप्रक्षत्य तमजा विश्वकर्माणं शाश्वतं शिवमयं महादेवं महात्मानं व्रजामि शरणं शिवम. आता मी तुम्हाला जो मंत्र म्हटला त्याचा अर्थ. व्यास म्हणतात, जे जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, जे प्रकृती आणि पुरुषाचे ईश्वर आहेत, त्या प्रथम गण पुत्रदय आणि उमेसहित असलेल्या भगवान शंकरांना नमस्कार करते, ज्याच्या शक्तीला कोठेच तुलना नाही, ज्याचे ऐश्वर्य सर्वत्र व्यापक आहे. तसेच स्वामित्व आणि विभुत्व हा ज्यांचा स्वभाव म्हणून सांगण्यात आलेला आहे, त्या विश्वस्रष्टा सनातन अजन्मा अविनाशी महान देव आणि मंगलमय परमात्मा या शिवजींना मी शरण आली आहे. आणि शिवशंभू माझ्या सर्व भक्तांच्या, जे माझे सर्व व्हिडिओ ऐकतात त्यांच्या सर्व भक्तांच्या आणि जे नाही ऐकत तरी पण त्यांच्या, शिवशंभू सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि आमच्या पूर्ण परिवाराला सुख, समृद्धी, शांती, आयुष्य, कीर्ती, यश, मान, सन्मान, प्रतिष्ठा, धनधान्यादी वाढो अशी शिवशंभूला प्रार्थना करते आणि अखंड सौभाग्याची
प्राप्ती हो हे शिवशंभू माता पार्वतीला प्रार्थना करते की हे माता, ज्या भी जन्मात मला जन्म मिळो त्या हर जन्मात मी अखंड सौभाग्यवती राहो अशी आम्हाला तू आशीर्वाद दे। आणि शिवशंभू आम्हाला असे सर्व आशीर्वाद दे की 71 पिढ्यांपर्यंत कोणी आमच्या पिढ्यांमध्ये दुःख, दारिद्र्य, क्लेश कधी न राहो आणि सुख संपदाने संपूर्ण आमचे परिवार भरभराटीने भरलेले राहो आणि कधी कोणी आमच्या पिढींमध्ये कोणी निपुत्री निसंतान न येऊ आणि जो पण जन्माला येईल तो खूप हुशार, बुद्धिमान, यशस्वी, कीर्तिवान आणि राजा राणीच्या जन्माला येऊ असे मी प्रार्थना करते शिवशंभूला की आमच्या पिढ्यांमध्ये खूप उद्धार करे आणि सर्वांना यशस्वी करे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी शिव पार्वतीचा आशीर्वाद कायमस्वरूपी लाभो असे शिवशंभूच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। जय श्री गणेशाय नमो नमः। श्री गौरी शंकराय नमो नमः। जे धर्मांचे क्षेत्र आणि महान तीर्थ आहेत, जेथे गंगा आणि यमुनेचा संगम झालेला आहे, जो ब्रह्मलोकाचा मार्ग आहे, या प्रयागामध्ये शुद्ध हृदयाच्या सत्वव्रतपरायण महातेजस्वी आणि महाभाग्यवान मुनींना मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते। क्लेशरहित कर्म करणाऱ्या त्या महात्म्याचे यज्ञाचे वर्तमान ऐकून निपुण कथावाचक, त्रिकालवेता, उत्तम नित्यज्ञ, त्रिभुवन विख्यात पौराणिक शिरोमणी, महाविद्वान, महाबुद्धिमान आणि वादविवादात बृहस्पतींनाही निरंतर करू शकतील असे व्यास शिष्य सूत त्या ठिकाणी आले। त्यांना पाहून तेथील सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला। त्यांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले, त्यांची यथायोग्य पूजा केली, त्यांना उत्तम आसनावर बसवले, त्यांचा सत्कार केला। मग ते म्हणाले, श्वेराज रोमहर्षणजी, तुम्ही महाज्ञानी, उत्तम वक्ता आणि सर्वांना आदरणीय आहात। तुम्हाला व्यासांकडून सर्व पुराणे अवगत झाली आहेत। आमचे भाग्य थोर म्हणूनच तुमचे येथे आगमन झाले। तुमच्या दर्शनाने आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत। आता आमचे कल्याण केल्याशिवाय येथून जाऊ नका। आम्हाला तुमच्या सत्संगीचा लाभ द्या। आम्हाला वेदांताचे सार्वस्व असलेले ज्ञानयुक्त, श्रवणीय आणि पुण्यदायक पुराण ऐकवा अशी आमची विनम्र प्रार्थना आहे। तेव्हा वेदवादी मुनीजनांची सत्कथा श्रवणाची इच्छा जाणून सुतांना मोठे समाधान वाटले। ते मधुर वाणीने म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मणो, तुम्ही माझा सत्कार केलात, माझी आपुलकीने विचारपूस केली, त्यामुळे मी खरोखरच संतुष्ट झालो आहे। मग मी तुमची इच्छा का पूर्ण करणार नाही? मी भगवान महादेव, देवी पार्वती, कुमार स्कंद, गणपती, नंदी आणि गुरुदेव व्यासजींना नमस्कार करून तुम्हाला ऋषीपूजित, परमपवित्र, पुण्यदायक आणि वेदस्मत पुराण सांगणार आहे। वायूने श्वेतकल्पांच्या प्रसंगाने कथन केलेले हे पुराणाची संख्या आणि त्यांची उत्पत्ती याविषयी सांगणार आहे। हे निवेदन तुम्ही लक्षपूर्वक ऐका। 4 वेद, शिक्षा, कल्प, व्याकरणादी, 6 वेदांग, मीमांसा, न्यायशास्त्र, पुराणे आणि धर्मशास्त्र हे 14 विद्या आहेत। 14 विद्या आहेत। यामध्ये आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, अर्थशास्त्र जोडले तर एकूण 18 विद्या होतात। या निरनिराळ्या 18 विद्यांचे शूलपाणी भगवान शिव हे आदिनिर्माता आहेत अशी श्रुती म्हणते। सर्व जगाचे अधिपती असलेल्या शिवजींना विश्वनिर्मितीची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम आपल्या सनातन पुत्राला म्हणजेच ब्रह्माजींना उत्पन्न केले। त्यांना विश्वनिर्मिती करता यावी म्हणून या सर्व विद्या दिल्या। त्या विश्वाचे पालन करण्यासाठी भगवान विष्णूंना नियुक्त केले। त्यांना जगाचे रक्षण करण्यासाठी शक्ती दिली, म्हणून तेच ब्रह्माजीचे पालक व रक्षक आहेत। शिवजींकडून सर्व विद्या प्राप्त केल्यानंतर ब्रह्माजींनी सृष्टीच्या विस्तारास प्रारंभ केला। तेव्हा सर्व शास्त्रांमध्ये त्यांनी प्रथम पुराणाचे स्मरण केले आणि त्यांनाच प्रकाशात आणले। पुराण प्रकट झाल्यावर त्यांच्या 4 मुखातून 4 वेद बाहेर आले। त्यानंतर त्यांच्या मुखातून सर्व शास्त्रांची उत्पत्ती झाली। विद्येचा हा विस्तार लोकांच्या आवाक्या बाहेर झाला। तेव्हा त्या विस्तृत विद्यांना संक्षिप्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी द्वापाराच्या शेवटी विश्वेश्वराच्या आज्ञेने पृथ्वीवर अवतार घेतला। ते व्यास नावाने विख्यात झाले। प्रत्येक द्वापार युगाच्या शेवटी वेदांचे विभाग होत असतात आणि दुसरी पुराणे निर्माण होत असतात। सध्याच्या द्वापार युगात भगवान श्रीहरी कृष्ण देवपाळ नावाने सत्यवतीच्या पोटी जन्माला आले। त्यांना वेदांना संक्षिप्त करून त्यांचे 4 भाग केले। अशा प्रकारे वेदांचे 4 भागात विस्तार केल्यामुळे वेदव्यास नावाने विख्यात झाले। त्यांनी पुराणांनाही संक्षिप्त करून 4 लाख श्लोकांमध्ये सीमित केले। देवलोकांमध्ये आजही पुराणाचा विस्तार 100 कोटी श्लोकांमध्ये आहे। जो ब्राह्मण 6 अंगे उपनिषदांग सहित 4 वेद जाणतो पण पुराणे जाणत नाही, तो कधीही श्रेष्ठ विद्वान होत नाही। त्यांच्या ठायी चातुर्य येत नाही।
इतिहास आणि पुराणांवरून वेदांची व्याख्या करावी. ज्याचे ज्ञान खूप कमी आहे, अर्थात ज्याला पौराणिक ज्ञानही नाही, असा पुरुष माझी प्रतिनिधित्व करील या विचाराने वेदही भयभीत होतो. यावरून पुराणांचे महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुराणांची नावं ऐकूया. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरित ही पुराणांची 5 लक्षणे आहेत. लहान मोठी 18 पुराणे आहेत. त्यांचा पवित्र क्रम पुढील प्रमाणे आहे. ब्रह्मपुराण पहिलं पुराण, दुसरे पुराण पद्यपुराण, तिसरे पुराण विष्णुपुराण, चौथे पुराण शिवपुराण, 5वे पुराण भागवत पुराण, 6वे पुराण भविष्य पुराण, 7वे पुराण नारद पुराण, 8वे पुराण मार्कंड पुराण, 9वे पुराण अग्निपुराण, 10वे पुराण ब्रह्मवैवर्त्य पुराण, 11वे पुराण लिंग पुराण, 12वे पुराण वराह पुराण, 13वे पुराण स्कंद पुराण, 14वे वामन पुराण, 15वे कुर्मे पुराण, 16वे मत्स्य पुराण. शिवप्रभूंनी यांची निर्मिती केली आहे. 1,00,000 श्लोकांमध्ये असलेल्या या पुराणात एकूण 12 संहिता आहेत. यात धर्म प्रतिष्ठित असून सर्व मनोरथ सिद्धी करणारे आहेत हे पुराणे. याच्यातून कुठलेही एक पुराण आपण श्रवण केले तरी सुद्धा सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व पापांचे नाहीसे होते. यातील धर्मांचे पालन करणारे 3 वर्णांचे लोक शिवकृपेने प्राप्त जन्मातच मुक्त होतात. फार काय सांगावे, शिवजीच्या आश्रयामुळे केवळ मनुष्यच नव्हे तर मुक्तीची इच्छा असणाऱ्या देवांना सुद्धा मुक्ती मिळते. आता मी तुम्हाला वेदसंमत शिवपुराणांचे वर्णन सांगते. या पुराणात 1,00,000 श्लोक आहेत आणि 12 संहिता आहेत. पहिली संहिता कुठली? विद्वेश्वर संहिता. शिवपुराणाची सांगत आहे मी आता तुम्हाला. शिव महापुराणामध्ये किती संहिता आहेत? तर पहिली संहिता विद्वेश्वर संहिता, दुसरी संहिता रुद्र संहिता, तिसरी संहिता विनायक संहिता, चौथी संहिता उमा संहिता, 5वी संहिता मातृसंहिता, 6वी संहिता रुद्र कादश संहिता, 7वी संहिता कैलास संहिता, 7वी संहिता शतरुद्र संहिता, 8वी संहिता कोटी रुद्र संहिता, 9वी संहिता सहस्र कोटी रुद्र संहिता, 10वी संहिता वायव्य संहिता आणि 11वी धर्मसंहिता अशी ही त्यांची नावे आहेत. यापैकी विद्वेश्वर संहितेत 10,000 श्लोक आहेत. रुद्र, विनायक, उमा आणि मातृसंहितेत प्रत्येकी 8,000 श्लोक आहेत. रुद्रोकोदंश संहितेत 13,000, कैलास संहितेत 6,000, शतरुद्र संहितेत 13,000, कोटी रुद्र संहितेत 9,000, सहस्र कोटी रुद्र संहितेत 11,000, वायव्य संहितेत 4,000 आणि धर्मसंहितेत 12,000 श्लोक आहेत. वेदांचे सार असलेल्या आणि भुक्तिमुक्ती देणाऱ्या या विस्तृत शिवपुराणाला व्यासांनी 24,000 मंत्रांच्या श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे. तर शिव महापुराण हे 24,000 मंत्रांचं आहे. तर हे 7 संहिता आहेत त्यांच्यात कोणते संहिता आहे अजून शिव महापुराणामध्ये? विद्वेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता. यापैकी विद्वेश्वर संहितेत 2,000, रुद्र संहितेत 10,500, शतरुद्र संहितेत 2,180, कोटी रुद्र संहितेत 2,240, उमा संहितेत 1,840 आणि कैलास संहितेत 1,240 आणि वायव्य संहितेत 4,000 श्लोक आहेत. तर असे 24,000 मंत्र आहेत. परमपवित्र जे खूप काही पुण्यकारी लोक आहेत त्यांनाच हे 24,000 मंत्र ऐकायला आणि वाचायला मिळतील. ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यांनाच हे पुराण ऐकायला मिळेल. तर हे पुण्यमयी पुराण ऐकल्याने सुद्धा आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर हे पुण्यदायक असे शिवपुराण तुम्ही श्रवण केलेत. आता फक्त एक वायव्य संहिता, वायू संहिता राहिली आहे. 2 भागात असलेली संहिता मी तुम्हाला सांगणार आहे. जो वेदांना जाणत नाही, जो पुराणांचे महत्त्व जाणत नाही आणि ज्याला ही प्राचीन वाङ्मयी विषयी आदर नाही त्याला हे उत्तम शास्त्र कधीच सांगू नये. ज्याला कधी शिवाचा आवड नाही, ज्याला शिवपुराण कधी आवडत नाही तर त्याला शिव महापुराणाच्या गोष्टी पण सांगू नये. पण जो शिवभक्त आहे, जो शिवभक्त धर्माचं पालन करणारा आहे आणि जो दोष दृष्टी रहित आहे त्या धर्मात्म्या शिष्याची नीट परीक्षा घेऊन त्याचा उपदेश करावा. आता ज्याच्या कृपाप्रसादाने मला पुराण संहिता अवगत झाली आहे त्या अमित तेजस्वी भगवान शिवशंकरांना व्यासांना नमस्कार करून मी निरूपणास प्रारंभ करते. भगवान शिवजीचे महात्मे नैमिषारण्यात उपाख्यान. ब्रह्माजी म्हणाले, महर्षींनो, तुम्ही ज्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहात ते पुराण पुरुष परमेश्वर भगवान शिवजीच आहेत. मी त्यांच्याविषयी काय सांगणार? तथापि मला जे ज्ञात आहे ते थोडक्यात सांगतो. शिवप्रभू हे मन आणि वाणी यांच्या पलीकडे आहेत. त्यांच्या आनंदमय स्वरूपाचा साक्षात्कार झालेल्या मनुष्य कधीही कोणाला घाबरत नाही. मी विष्णू, रुद्र, इंद्रादिक सर्व देव आणि इंद्रासहित असलेल्या सर्व भूत समयी त्यांच्यापासून उत्पन्न झालेला आहे. ते कारणांचे
स्रष्टा आणि परम कारण आहेत. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही जगाची निर्मिती होत नाही. हे सर्व ऐश्वर्य संपन्न असल्यामुळे सर्वेश्वर आहेत. मोक्षाची इच्छा असणारे साधक आपल्या हृदय काशात त्यांचे ध्यान करतात. त्यांनी मला पुत्र रूपाने उत्पन्न करून सर्व वेदांचे ज्ञान दिले. त्यांच्याच कृपा प्रसादाने मला प्रजापती पद प्राप्त झाले आहे. ते प्रकाशमान आकाशात वृक्षाप्रमाणे निश्चल भावनेने स्थित आहे. त्या महात्म्या पुरुषामुळेच मी सर्व जग परिपूर्ण झाले आहे. ते निष्क्रिय जीवांना सक्रिय करतात आणि एका बीजेला अनेक रूपात परिणत करतात. ते सर्वांचे शासन करते आहेत. ते जीवासहित सर्व लोकांना आपल्या अधीन ठेवतात. ते सर्वत्र सर्व रूपांनी स्थित आहे. सर्व लोकांच्या हृदयात सूक्ष्म पुरुष रूपाने भगवान शिवजींचे नित्य विराजमान आहेत. ते सर्व साक्षी आहेत, पण त्यांना मात्र कोणी पाहत नाही. ते संपूर्ण विश्वाचे अधिष्ठान आहेत. अनंत शक्तिशाली, कालापासून मुक्त, कालप्रेरक आणि अखिल कारणावर सत्ता गाजवणारे. त्यांच्यासाठी दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांच्यासारखा आणि त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांची ज्ञान, बल आणि क्रियारूप पराशक्ती स्वाभाविक आणि नित्य आहे. ते अव्यक्त, अविनाशी आणि अमृत स्वरूपी आहेत. ते सद्भक्त निरंतर त्यांचेच ध्यान करतो. त्यांची सर्व माया आपोआप दूर होते आणि तो त्यांनाच प्राप्त होतो. शिवस्वरूप होतो. भगवान महादेव स्वयंभू आहेत. त्यांना कोणीही प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्य चंद्रासह हे संपूर्ण विश्व त्यांनीच प्रकाशित केले आहे, असे सनात श्रुती म्हणते. ज्याच्याविषयी जाणून घ्यावे हे असे एकमात्र आराध्य देव आहेत, पण ते ज्ञानाचा विषय नाही. हे तत्व मनुष्य सूक्ष्म बुद्धीने जाणू शकतो. ते नाम, रूप, अनुभव त्यांच्या पलीकडेच आहेत. हे परम सत्य आहे. ते सर्वांच्या आधीचे असले, सर्वांचे आधी कारण असले तरी त्यांना आरंभ नाही व अंतही नाही. ते स्वतः निर्मळ, स्वतंत्र आणि परिपूर्ण, स्वच्छधीन आणि चराचर रूप आहेत. त्यांचे शरीर अप्रकृतीत दिव्य आहे. श्रीमान महेश्वर लक्ष आणि लक्षणांनी युक्त आहेत. नियुक्त मुक्त असून सर्वांना मुक्त करणारे, काळाच्या पलीकडचे असून काळाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांचे स्थान सर्वोच्च वर आहे. असे स्वतःचे सर्व निवासस्थान आहेत. हे सर्वज्ञ असून 6 प्रकारच्या मार्गांनी युक्त अशा विश्वाचे पालक आहेत. परम उत्कृष्ट अनंत महिमा असलेले, अक्षय ऐश्वर्य संपन्न, अमोघ, कृत्यवान, भक्तांचे हितकर्ते आणि ज्ञानाचे असीम भंडार आहेत. अनंतराशरूपी मकंदराचे सेवन करणारे भ्रमर आहेत. ब्रह्मांडाला रगडून मातीच्या गोळ्याप्रमाणे करण्याच्या कलेत निष्णात आहेत. औदार्य, माधुर्य, गांभीर्य, धैर्य आणि शौर्य यांची पराकाष्ठा आहेत. ते उपमार रहित आहेत. ते सर्व प्राणीमात्रांचे राजाधिराज आहेत. विश्वनिर्मिती त्यांचे विस्मय कार्यकृत्य आहे. ते आपल्यातूनच जगाला व्यक्त करतात आणि शेवटी ते आपल्यातच विलीन करतात. ते विश्वाचे अदृश्य सूत्र संचालक, नियामक आहेत. त्यांच्या इच्छेचे, वाग्याचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. तेच सर्वांना आपल्याला अधीन ठेवतात आणि त्यांना विभिन्न कार्यासाठी नियुक्त करतात. पराशक्तीशिवाय अन्य कोणत्याही प्रकारांनी त्यांचे दर्शन होत नाही. म्हणूनच प्राचीन महात्म्यांनी शिवविषयक भक्ती आणि प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून व्रत, दान, तपादी साधनांचा पुरस्कार केला. आजही मी भगवान विष्णू, रुद्र आणि अन्य देव आणि असुर यांच्या दर्शनासाठी ज्या तपश्चर्या करत असतो, धर्मभ्रष्ट, आचारभ्रष्ट, मूढ, दुष्ट आणि कुत्सित विचारांच्या लोकांना त्यांचे दर्शन कधीही होत नाही. भक्तजन आणि आत अंतकरणात आणि बाहेर त्यांचेच ध्यान व पूजन करतात. शिव महाप्रभूचे रूप 3 प्रकारचे आहेत: स्थूल, सूक्ष्म आणि दोहांच्या पलीकडे. आम्ही सर्व देव त्यांचे स्थूल रूप प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यांच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन केवळ योग्यानेच होते. जर आपले श्रद्धा आणि विश्वास राहिली तर त्यांचे सूक्ष्म स्वरूपाचे दर्शन आपल्याला खरोखरच होते. शिव हे आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस मुंग्याचा रूप घेऊन येईल, बारीक मच्छरचा रूप घेऊन येईल. जो आपण प्रसाद अर्पण केलेला आहे तर त्या प्रसादाच्या रूपामध्ये ते साक्षात तेथे विराजमान राहतात आणि ते आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात. तर शिव हे साक्षात राहतात. ते काही ना काही आपण प्रसाद ठेवलेला राहतो तर त्या प्रसादात मुंगळ्या बनून सुद्धा शिव शक्ती येते आणि तो प्रसाद आपला ग्रहण करते. तर हे खरोखरच आहे असे. तर आता ज्या वेळेस हे ज्ञानरूप आणि सूक्ष्म स्वरूपात दोहांच्या पलीकडे आम्ही सर्व देव पलीकडेच आहेत. ज्ञान स्वरूप आनंदमयी, अविनाशी भक्त व स्वरूप आहेत. ते त्यांच्यावर निष्ठा ठेवणाऱ्या भजनपरायण भक्ताच्या दृष्टीस पडते. याविषयी अधिक काय सांगू. भगवान शिवजीबद्दल आपल्या अंतकरणात असलेली प्रेम भक्ती हेच गुह्य आणि परम उत्कृष्ट असे साधन आहे. जो भक्तियुक्तीने तो संसाररूपी बंधनातून मुक्त होतो. ही भक्ती शिवकृपेनेच प्राप्त होते आणि त्यांची कृपा भक्तीनेच साध्य होते. अंकुरापासून बीज आणि बीजापासून जसे अंकुर उत्पन्न होते तशी त्याप्रमाणे भक्तीसुद्धा कृपा या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या आश्रयाने प्राप्त होतात. जीवाला भगवत कृपेने सर्व सिद्धींचा लाभ होतो आणि मनाला शांती लाभते. भगवत कृपा प्राप्त व्हावी म्हणून साधना करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत दिवस रात्र जप करत राहावा. कोणाची निंदा नसेल ती करावी नाही. जेवढा समय भेटेल, जेवढा टाईम भेटेल
त्यावेळेस फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सुद्धा आपण मंत्र जाप करत राहिले तरी पण आपली शिवाप्रती दृढ भक्ती अजून अधिक जागृत होते आणि साधना करावी, शिवजींना प्रसन्न करून त्यांना साध्य करून घेण्याचा धर्म वेदांनी प्रतिपादन केलेला आहे. वेदांच्या अभ्यासाने पूर्वीचे पाप आणि पुण्य समान होते. या सामनेत अंतशुद्धी किंवा प्रसन्नता प्राप्त होते. त्या योगे धर्माची वृद्धी होते. धर्माच्या वृद्धीने जीवाच्या पापांचा नाश होतो. त्या योगे धर्मांची वृद्धी होते. धर्माच्या वृद्धीने जीवांच्या पापांचा नाश होतो. महेश्वराच्या तपाचे ज्ञान प्राप्त होते. त्यांच्याविषयी हृदयात भक्तिभाव उत्पन्न होतो. ज्ञानयुक्त भक्तीने त्यांच्या गुणांचा विचार केल्याने शिवकृपेचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपा प्रसादाने कर्मफलाचा त्याग होतो आणि कर्मफल त्यागाने वृत्ती आपोआपच शिवधर्मानुगामी होते. हा धर्म ही दोन प्रकारचा आहे, गुरु अपेक्षायुक्त आणि गुरु अपेक्षारहित. याची गुरूंची अपेक्षा न करण्यापेक्षा गुरूंची अपेक्षा करणारा केव्हाही श्रेष्ठ असतो. तो गुरु आज्ञेने शिवधर्मात तत्पर राहतो आणि शिवज्ञानाने युक्त होतो. ज्ञान प्राप्त झाल्याने त्याला प्रपंचात दोष दिसू लागतो. त्याच्या मनात विषयाबद्दल विरक्ती आणि शिवजीबद्दल विलक्षण भक्ती प्रेम उत्पन्न वाढते. ज्ञान आणि ध्यानाने युक्त होऊन योग प्रवृत्त होतो. योगाने पराभक्ती, पराभक्तीने शिवजींची कृपा प्रसन्नता आणि त्याच्या कृपेने मोक्षाची प्राप्ती होते. तो साधक शिवप्रदास प्राप्त होतो आणि शिवस्वरूप होतो. याप्रमाणे मी तुम्हाला अनुग्रह होण्याचा क्रम कथन केला आहे. ज्या पुरुषांची जशी योग्यता आहे त्याप्रमाणे त्याला प्रसादाची प्राप्ती होते. कोणी गर्भात असताना तर कोणी जन्म घेऊन मुक्त होतो, कोणी बाल्य अवस्थात तर कोणी यौवन अवस्थात तर कोणी वृद्ध अवस्थात मुक्त होतो, कोणी तीर्थ योनीत जाऊन कोणी नरक यातना भोगून, कोणी पुण्यसंचय क्षीण झाल्यामुळे स्वदापासून तर मुक्त होतो, तर कोणी पदक्षीण झाल्यावर कर्मभूमीत जन्म घेऊन, तर कोणी स्वर्गात जाऊन येथे कोणी काळ राहून मुक्त होतो. अशा रीतीने मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे मुक्ती मिळते. थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकाला शिवकृपेने त्याच्या भावानुसार आणि ज्ञानानुसार अत्याधिक आनंदाची प्राप्ती होत असते. म्हणूनच माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही सर्वांनी महर्षींनी आपल्या स्त्रीपुत्रादीसह सदाचारी राहून अग्निहोत्रादी नित्यकर्माचे पालन करावे आणि मन वाणीने निर्मळ राहून भगवान शिवजीचे ध्यान करावे. त्याच्यावर निष्ठा ठेवून त्याच्या भजनात तत्पर राहावे. त्याच्यातच मन लावावे, त्याच्यातच आश्रय होऊन राहावे. सर्व कार्य करत असताना मनाचे त्याचे चिंतन करावे. तुम्ही 1,000 दिव्य वर्षापर्यंत दीर्घ यज्ञाचे अनुष्ठान करून तो पूर्ण करा. त्या योग्याचे शेवटी मंत्राने आव्हान केल्यावर वायू देव स्वतः तेथे येतील आणि ते तुमच्या कल्याणाचा श्रेयस्कर उपाय सांगतील. मग तुम्ही पुण्यदायक वाराणसीमध्ये नगरीत जा. तेथे पिनाक पाणी भगवान शंकर भक्तावर अनुग्रह करण्यासाठी अंबेसह नित्य विहार करा. ते तुम्हाला एक मोठे आश्चर्य दिसेल. मग तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला मोक्षाचा उपाय सांगेन. त्यामुळे तुमची अनेक जन्माच्या संसार बंधनातून सुटका होईल. तुम्हाला याच जन्मी मुक्ती मिळेल. मी हे मनोरथ चक्र निर्माण केलेले आहे आणि मी तुमच्या देखतच सोडतो. ज्या ठिकाणी याची धाव परीख तुटेल, मी भूमी तपासाठी शुद्ध आहे असे तुम्ही समजा. त्यानंतर ब्रह्माजींनी सूर्य समान तेजस्वी असलेल्या त्या मनोमय चक्राकडे पाहिले आणि महादेवांना नमस्कार करून ते सोडले. लोकनाथ ब्रह्माजींना वंदन करून ते श्रेष्ठ ब्राह्मण चक्राच्या पाठोपाठ निघाले. ते चक्र निर्मळ जल असलेल्या एका वनात मनोहर शिळेपाशी जाऊन पडले. तेथे चक्राची धाव मग्न झाल्यामुळे वनाला नैमिषारण्य हे नाव प्राप्त झाले. ते नाव चक्राची धाव भग्न झाली म्हणून त्या वनाला नैमिषारण्य हे नाव प्राप्त झाले. मुनिपूजित अशा त्या वनात अनेक यक्ष गंधर्व आणि विद्याधर येऊन राहू लागले. याच ठिकाणी 18 दीपांवर राज्य करणारा पुरुरवा राजा विलास करता संतापलेल्या मुनींनी त्याच्यावर व्रजासारखे दर्भ टाकले होते. प्राचीन काळी जगतसृष्टीची इच्छा करणारे विश्वस्रष्टा गार्हपत्य अग्नीचे उपासक असलेल्या ब्रह्मज्ञ प्रजापतींनी येथेच दिव्य यज्ञ केला होता. येथे शब्दशास्त्र अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र निपुण असलेल्या महर्षींनी शक्ती ज्ञान आणि क्रिया योगेद्वारा पराभूत केले होते. असो, या वनात हिंसक जीवजंतूचा अभाव आहे. उत्तम रसयुक्त फळ देणारे वृक्ष आहेत. स्फटिकासारख्या पर्वतातून उगम पावलेले अमृत मधुर आणि स्वच्छ पाणी आहे. नैमिषारण्य हे खरोखरच शांत सुरम्य आणि पवित्र स्थान आहे. ब्रह्माजीचे मनोमय चक्र येथे भ्रमभग्न झाले आहे. तेव्हापासून हा वनप्रदेश ऋषीची तपोभूमी म्हणून विख्यात झालेला आहे. तर असे हे नैमिषारण्याची कथा आपण ऐकली. तर जो पण हे नैमिषारण्याची थोडीशी पण कथा ऐकतो तरी पण त्याला खूप काही पुण्य मिळतं.
आता वायुदेवाचे आगमन. सूत म्हणाले, मुनेश्वरांनो, उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या महाभाग्यवान महर्षी नैमिषारण्यात निवास केला. महादेवाची आराधना करत ब्रह्माजीच्या आदेशानुसार दीर्घ यज्ञाचे आयोजन केले. यज्ञ अनुष्ठान सुरू केले तेव्हा महर्षींनी खरोखरच मोठे आश्चर्य वाटले. त्यांना अनुपम आनंदाचा अनुभव येऊ लागला. कालांतराने ते दीर्घ सत्र पूर्ण झाले तेव्हा ब्रह्माजीच्या आज्ञेने वायुदेव स्वतः तेथे आले. स्वयंभूदेवाचे शिष्य, सर्व प्राण्याच्या देहाला धारण करणारे, आकाश जन्मा, शब्द आणि स्पर्श या दोन्ही गुणींनी युक्त, अज्ञानदीचे कारण आणि मादी 8 दिवसाच्या ऐश्वर्य संपन्न आणि 49 मुरुदगण ज्यांच्या आज्ञेत राहतात त्या वायुजनींनी पाहताच ब्रह्माजीच्या वचनेने स्मरण होऊन त्या सर्व महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी उत्पादन देऊन त्यांचे स्वागत केले. नमस्कार करून बसण्यासाठी सोन्याचे आसन दिले. त्यांची यथाविधी पूजा केली. त्या आदर सत्काराने वायुदेव संतुष्ट झाले. त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मग त्यांचे कुशल मंगल विचारले. म्हणाले, ऋषींनो, तुम्ही सर्व सुखरूप आहात ना? या महायज्ञ ठीक चालत आहे ना? दैत्यांनी तुमच्या यज्ञात विघ्न तर नाही आणलेत ना? मग काही प्राचित करावे लागले का? नाही ना? यज्ञात काही दोष वगैरे तर घडला नाही ना? कोणावर काही संकट वगैरे तर आले नाही ना? तुम्ही स्तोत्र आणि शास्त्रग्रहाने देवांचे पितृकर्मांनी पित्रांचे योग्य प्रकारे पूजन करून मगच अनुष्ठान विधीपूर्वक केले आहे ना? हे महासत्र पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढे काय करणार आहोत असे विचारले. मग ऋषी म्हणाले, वायुदेव, आज तुम्ही स्वतः येथे आलात त्यामुळे आम्ही खरोखर धन्य झालो आहोत. आमच्या तपश्चर्या फळास आली. तुमच्या कृपेने आमचे कल्याणच होणार आहे याबद्दल आमच्या मनात जराही किंतु नाही. येथे थोडासा पूर्ववृत्तांत सांगतो. आमचे हृदय अज्ञानरूपी अंधकाराने व्यापून गेले होते. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी आम्ही ब्रह्माजींना शरण गेलो. त्यांची उपासना करू लागलो. तेव्हा ते म्हणाले, हे ब्राह्मणो, रुद्रदेव म्हणजे भगवान शिव सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तर तुम्ही ब्रह्मदेवापेक्षा माझी स्तुती करण्यापेक्षा तुम्ही शिवाची स्तुती करा. शिव हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत, परब्रह्म आहे. त्यांना तर्काने जाणता येत नाही. त्यांना फक्त श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही भक्ती करा. भक्तिमान पुरुष त्यांचे स्वरूप योग्य प्रकारे पाहू शकतो आणि समजू शकतो. भक्ती हीच खरं तर श्रद्धा कृपेनेच प्राप्त होते आणि शिव त्यांना लवकर प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने परमानंदाचा लाभ होतो. म्हणून शिवजीच्या कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही नैमिषारण्यात जा. तेथे दीर्घकाळ चालणारा यज्ञ करून परम कारण रुद्रदेवाची आराधना करा. त्यांना यज्ञाच्या शेवटी रुद्रकृपेने वायुदेवाचे तेथे आगमन होईल. त्यांच्या प्रसादाने तुम्हाला ज्ञानलाभ होईल आणि त्या यज्ञाने परम कल्याण होईल. हे महाभाग, ब्रह्माजीच्या आदेशानुसार आम्ही येथे आलो आणि तुमच्या आगमनाची वाट पाहत 1000 दिव्य वर्षापर्यंत चालणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करू लागलो. या व्यतिरिक्त आम्ही अन्य केले आणि ब्रह्माजींनी सांगितले होते त्याप्रमाणे तुमचे येथे आगमन झाले. आता ज्ञानदान आमचे कल्याण करा हीच आमची प्रार्थना आहे. ही हकीकत ऐकून वायुदेव बी अतिशय प्रसन्न झाले. ऋषी मंडलात आसंत करून मुनिजनांना विचार केल्यावर त्यांचा भक्तिभाव वृद्धिगत होण्यासाठी सृष्टीची उत्पत्ती, शिवजींचे ऐश्वर्य याविषयी त्यांनी संक्षिप्त प्रकारात सांगितले. आता त्रिदेवांचे आयुष्य किती आहे? मुनींनी विचारले. वायुदेव, काळाच्या आयुचे काय परिमाण आहे आणि संख्यारूप काळाची परमावधी काय आहे? वायुदेव म्हणाले, काळाच्या गणेला निमेषापासून सुरुवात करतात. निमेष हे काळाचे सर्वात लहान परिमाण आहे. डोळ्यांच्या पापणीची उघड झाप होते तेवढ्यात अवधीला निमेष म्हणतात. 15 निमेषाची एक काष्ठ आणि 30 काष्ठांची एक कला होते. 30 कलांचा एक मुहूर्त आणि 30 मुहूर्तांची एक दिवस रात्र होते. 30 दिवस रात्रीचा एक महिना होतो आणि एका महिन्यात 2 पक्ष असतात. कृष्ण पक्ष ही पितरांची रात्र आणि शुक्ल पक्ष हा पितरांचा दिवस असतो. 6 महिन्याचे एक अयन आणि 2 अयनांचे एक वर्ष होते. हेच लौकिक अर्थाने मनुष्याने एक वर्ष असते. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवाचे एक दिवस रात्र असो शास्त्र निश्चय आहे. दक्षिणायन ही त्यांचे अयनाचे एक वर्ष होते. हे लौकिक अर्थाने मनुष्याचे एक वर्ष असते. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस रात्र असो या शास्त्रांचा निश्चय. दक्षिणायन ही त्यांची रात्र आणि उत्तरायण हा त्यांचा दिवस. याप्रमाणे मनुष्याची 30 वर्ष म्हणजे देवांचा एक महिना. असा 12 महिना म्हणजे मनुष्याचे 360 वर्ष मिळून देवांचा एक वर्ष. त्याला दिव्य वर्ष म्हणतात. त्यांच्या परिणामाने युगाच्या कालावधीत सांगण्यात येतो. भारतवर्षाला विद्वानांनी 4 युगे सांगितली आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगाचा कालावधी 4000 वर्षांचा आहे. 400 दिव्य वर्षांची संध्या आहे आणि 400 दिव्य वर्षांचा संध्यांश आहे. युगापूर्वी संध्या आणि युगानंतर संध्यांश असतो. त्रेतायुग 3000 वर्षांचे असते. त्यांची संध्या आणि संध्यांश 300 वर्षाचे असतात. द्वापारयुगात 2000 वर्षांचे असते. त्यांची संध्या आणि संध्यांश 200 वर्षाचे असतात. कलियुग 1000 दिव्य वर्षांचे असते. कलियुग जो आहे तो 1000 वर्ष 1000
दिव्य वर्षांचे असते. त्यांचे संध्या आणि संदांश 100 दिव्य वर्षांचे असतात. 100 वर्षे झाले म्हणजे 1 अंश असे समजले जाते. अशा प्रकारे 4 युग झाली आणि त्यांच्या संध्यांश मिळून 12,000 दिव्य वर्ष होतात. अशा प्रकारे 1000 चतुर्युगाचा 120 लाख दिव्य वर्षांचा एक कल्प होतो. एका कल्पात 14 मनू असतात म्हणजे 71 चतुर्युगाचे 1 मन्वंतर होते. अशा प्रकारे आतापर्यंत किती कल्प आणि किती मन्वंतरे झाली कोणालाच माहिती नाही. कोणताही त्यांचा क्रम आणि त्यांच्याविषयी विस्ताराने सांगू शकत नाही. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस, सहस्र कल्प म्हणजे ब्रह्माजीचा 1 वर्ष, अशी 8000 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 युग. ब्रह्मदेवाच्या 1000 युगांना सवंत म्हणतात. म्हणजेच ब्रह्माजीचे आयुष्य 3000 सवन वर्षाचे आहे. ब्रह्माजीच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. प्रमाणात एका महिन्यात 420, एका वर्षात 5040, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 5,40,000 इंद्र होतात. ब्रह्माजींचे आयुष्य 3000 सवन म्हणजे श्रीहरींचा 1 दिवस. श्रीहरींचे आयुष्य म्हणजे ईश्वराचा 1 दिवस. त्या ईश्वराला सत म्हणतात. त्या सत नामक शिवजीच्या आयुष्यात पूर्वोत्तर क्रमाने 5,40,000 रुद्र होतात. परंतु त्या शिवजी म्हणजे काळाची प्रवृत्ती होत नाही, कारण अविनाशी असल्यामुळे काळ त्यांना आपल्या अधीन करू शकत नाही. असो, एवढा जेवढा काळ सांगण्यात आला आहे तो परमात्मा शिवप्रभूचा 1 दिवस असतो, तेवढीच त्यांची रात्र असते. दिवस असताना सृष्टी असते आणि रात्र असताना प्रलय होतो. परंतु त्यांच्यासाठी पूर्व दिवस वा रात्र असे काही नाही. सर्व व्यवहार लोकांच्या हिताच्या इच्छेने केले जाते. प्रजा, प्रजापती, मूर्ती, सूर, असुर, इंद्रियांचे अर्थ, पंचमहाभूते, पंचतयान, बुद्धी इत्यादी सर्व काही त्यांच्या देवता या सर्व त्या शिवप्रभूंना दिवसात स्थित असतात आणि दिवसाच्या अंती या लय पावतात. त्या ज्या विश्वात्मा आहेत त्यांच्या शक्तीचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. हे सर्व जग ज्याच्या आज्ञेत आहे ते महान परमात्मा शिवजींना मी नमस्कार करते. जो कोणी हे त्रिदेवांचे आयुष्याचे कथन ऐकते, या आयुष्यांचे चरित्र अध्याय ऐकतो, त्यांचे बी मुलाबाळांचे, त्यांच्या पूर्ण परिवारांचे दीर्घ आयुष्य होते आणि त्यांना त्यांच्या संतती जे आपण राहतात या त्यांच्या पिढ्यांपर्यंत 7 पिढ्यांपर्यंत त्यांना पण चांगले दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, असे स्वतः शिवाने सांगितले. जो कोणी त्रिदेवांच्या आयुष्याची कथा ऐकतो त्याला खूप दीर्घकाल आयुष्य राहतं, असे या स्वतः शिवशंभूने स्वतः सांगितलेले आहे. आता आपण शिवगौरी मिलापची कथा ऐकूया. ऋषींनी विचारले, वायुदेव, आपल्या शरीराला दिव्य गोर वर्णाचे केल्यावर पार्वती मंदिराच्या लावर गेली तेव्हा तेथील भवनद्वाराचे रक्षण करणाऱ्या गणेश्वरांनी काय केले? तिला पाहून शिवजीला काय वाटले? वायुदेव म्हणाले, मुनींनो, गिरजेला येताना पाहून शिवप्रभूंना जो आनंद झाला त्याचे कोणीही वर्णन करू शकत नाही. पार्वती येणार आहे हे त्यांना आधीच माहिती होते. त्यांनी आपल्या गणांना तशा सूचनाही दिल्या होत्या. द्वारपालाची तिची वाट पाहत होते. शिवजींनाही तिला भेटण्याची उत्सुकता होती. पार्वतीचे आगमन तेव्हा द्वारपालांनी तिचे आनंदाने स्वागत केले. त्यांनी तिला तत्परतेने नमस्कार केला आणि बाजूला उभे राहिले. आतील गणांनी तिला विनम्र भावेने वंदन केले. महालातील मुख्य दलांत शिवप्रभू बसलेले होते. पार्वतीने तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी तिला दोन्ही हातांनी वर उठवले आणि तिला आनंदाने गाढ आलिंगन दिले. त्यांच्या बाहुपाशेतून सुटका करून त्यांनी घेऊन ती हसत हसत पलंगावर बसली. शिवजींनी तिला आपल्याच मांडीवर घेतले आणि तिला हसऱ्या मुखाचे प्रेमाने अवलोकन करू लागले. तीही त्याच्या वक्षस्थलावर विसावली आणि काही वेळ एकमेकांच्या सहवासात आनंद घेतल्यावर शिवप्रभू म्हणाले, प्रिये, आता तुझ्या मनासारखे झाले ना? तू प्रसन्न झाली आहेस ना? मला तुझ्याबद्दल फार काळजी वाटत होती. तुझ्या हट्टी आणि मानी स्वभावामुळे तुला इतका त्रास झाला. मी तुझ्यावर पहिल्यापासून अत्यंत प्रेम करत आहे, पण त्यांचा तुला विसर पडला. तुझं आणि माझं प्रेम सामान्य लोकांप्रमाणे नाही आहे. आपल्या इतकी प्रगाढ प्रीती या जगात कोठेही पाहायला मिळणार नाही. प्रिये, मी अग्निशिरावर प्रतिष्ठित आहे आणि तू सोमशिरावर प्रतिष्ठित आहेस. आपल्या दोघांमुळेच हे अग्निसोमाक्त विश्व स्थित आहे. आपण दोघंही स्वच्छेने शरीर धारण करून जगाच्या हिताकरता संचार करतो. असे असताना आपण दोघे एकमेकांना अप्रिय झालो. आपल्या दोघांचा वियोग झाला तर जगाला आधार राहणार नाही. या शास्त्राने युक्तीने निश्चय केलेला दुसरा हेतूही आहे. स्तवावर जंगमातक विश्व वाणी आणि अर्थमय म्हणजेच नामरूपात्मक आहे. तू अमृतमयी वाणी आहेस आणि मी अमृतमयी अर्थ आहे. हे दोन्ही प्रकारचे अमृत एक दुसऱ्यांपासून कसे विलग होऊ शकतात? तसे झाले तर जगाला वागर्थ रूप अमृत मिळणार नाही. तू माझ्या स्वरूपाचा बोध करणारी विद्या आहेस आणि मी तू दिलेला विश्वासपूर्ण बोधाने जाणण्यायोग्य परमात्मा आहे.
अशा प्रकारे आपण दोघे क्रमशः विद्यात्मा आणि वेदात्मा आहोत. मग आपण वियोग होणे कसे शक्य आहे? जगाची उत्पत्ती आणि संहार या गोष्टी स्वतः ठरवून कधीच करत नाही. हे सर्व मी तुझ्या सांगण्यावरून करत असतो. त्यामुळे मी स्वतंत्र असून मला ऐश्वर्य प्राप्त झाले. तुझा वियोग झाल्यावर मला कुठले ऐश्वर्य? हे सुंदरी, कुठल्याही अवस्थेत आपला वियोग होऊ शकत नाही. आपण निराळे राहू शकत नाही. आता सुद्धा आपला थोडा वेळ वियोग झाला ही अद्भुत गोष्ट आहे, पण त्यातून जगाचे हितच होणार आहे. म्हणून तसे घडले तर मी या दिवशी देवांच्या कार्यसिद्धीसाठीच तुझ्यातील व्यंग दाखवले. त्यावेळी मी तुझी थट्टा करत आहे हे तुला माहीत होते, पण तरी तू माझ्यावर रागवलीस. तुझे ते रागवणे त्रैलोकाच्या रक्षणासाठीच होते हे मी जाणतो, कारण त्या योगे जीवांचे अकल्याण होईल अशी कोणतीही गोष्ट तुझ्यात नाही. तुझी माझ्यासारखीच लोकांच्या कल्याणासाठी कार्य करत असते. भगवान शंकर जे काही बोलले ते अगदी खरे आहे हे जाणून पार्वती लज्जित झाली. तिने काही उत्तर दिले नाही. त्यांना भेटून त्यांनी त्यांचे प्रिय बोलणे ऐकून तिचे हृदय आनंदाने भरून गेले होते. मग तिने थोडक्यात कौशिकीची हकीकत सांगितली. ती म्हणाली, भगवन, मी ज्या कौशिकीला उत्पन्न केले तिला तुम्ही पाहिलं नाही का? अशी कन्या या जगात कधी झाली नाही आणि मी पुढे होणारही नाही. ती विंध्य पर्वतावर निवास करते आहे. ती महाबलवान असीम पराक्रमी आहे. तिने युद्धभूमीवर शुंभ निशुंभाशी प्रखर झुंज देऊन त्यांना ठार केले. ती उपासना करणाऱ्या प्रत्येक भक्तांना फल देते, त्यांचे निरंतर रक्षण करते. ब्रह्माजींनी तुम्हाला तिच्याविषयीचे सर्व काही गोष्टी सांगितल्या असतील असे पार्वती माता शिवाला म्हणाल्या. आणि मग गौरीने आपल्या सखीला त्या वाघाला आणण्यास सांगितले. त्याला घेऊन ती आली. देवी म्हणाली, नाथ, हा वाघ मी तुमच्यासाठी भेट म्हणून आणलाय. हा माझा परमभक्त आहे आणि सेवक आहे. यानेच माझ्या तपोवनाचे दृष्ट प्राण्यांपासून रक्षण केले. याने माझा विश्वास संपादन केला आहे आणि माझेही याच्यावर प्रेम आहे. मला आनंद वाटावा म्हणून स्वतःच्या प्रांत सोडून माझ्यासमोर येथे आले आहे. माझ्या येण्याने तुम्हाला प्रसन्न वाटत असेल तर, तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर याच्यावर कृपा करा. नंदीच्या आज्ञेने माझ्या अंतपुराच्या द्वारावर रक्षक म्हणून राहावे आणि तेथील रक्षकासारखेच चिन्ह धारण करावेत असे मला वाटते. देवीचे मधुर आणि नम्र बोलणे ऐकून शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी वाघाकडे पाहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे रूप पालटले. तो रक्षकाला उचित असा वेश धारण करून गणाध्यक्ष पदावर प्रतिष्ठित दिसून आला. त्याच्या हातात वेताचा स्वर्ण जडित दंड होता. अंगावर रत्न जडित विचित्र कवच होते. त्यांनी सर्पाकृती खंजीर धारण केला होता. त्यांनी गिरिजासह शिवजींना आणि नंदीला संतुष्ट केले होते आणि त्यांचे सोमानंद हे नाव ठेवले. अशा प्रकारे देवाला प्रिय असलेले कार्य करून शिव महाप्रभूंनी पलंगावर बसलेल्या गौरीला सुंदर अलंकार घातले आणि तिचा स्वतः शिंगार केला. त्यांनी भगवान चंद्रमौली गौरीसह आनंदाने राहू लागले. तर जो कोणी पार्वती मातेचा शृंगार करतो त्याला खूप काही पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी पार्वती मातेची नुसती मंदिरं बनवतो, या मुद्रा बनवतो, या मूर्ती बनवते, तर त्याला अखंड सौभाग्याची तर प्राप्तीच होते, पण त्याला धनधान्याची बी भरपूर प्रमाणात, खूप प्रमाणात त्याला धनसंपदा मिळते. अशा प्रकारे या अध्यायात पण गौरी शंकराचे मिलापाची कथा होती. जो कोणी गौरी मिलाप कथा जो कोणी ऐकतो तर कधीच त्यांच्या पती पत्नींमध्ये कधी वादविवाद, भांडण, तंटा होत नाही आणि गौरी मिलनासारखे त्यांचे आयुष्य पण सुखा समाधानाचे नांदते आणि त्यांच्या जीवनात वैवाहिक जीवनामध्ये खूप आनंद प्रदान असतो असे या साक्षात शिवजींनी आणि गौरी माताने येथे सांगितलेले आहे. मित्रांनो, तर आता आपण इथे पाशुपत व्रताचा विधी, भस्म धारण करण्याचे महत्त्व ऐकणार आहोत. तर ही आपली वायव्य संहिता आपण इथे ऐकणार आहोत. आता 6वी संहिता आहे आपली वायव्य संहिता. पाशुपात व्रताचा विधी आणि भस्म धारण कसे करावे? ऋषी म्हणाले, वायुदेव, ज्याचे अनुष्ठान केल्याने ब्रह्मादी देव पाशुपात झाले त्या परम उत्तम पाशुपात व्रताबद्दल विस्ताराने सांगण्याची कृपा करावी. वायुदेव म्हणाले, ऋषींनो, मी तुम्हाला सर्व पापाचा नाश करणारे रहस्य सांगणार आहे. पाशुपात व्रत श्रोत अथर्वशीर्षु उपनिषदात प्रसिद्ध आहे. चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा ही या व्रतासाठी उत्तम तिथी व काळ मानली जाते. शिवस्कृत स्थाने किंवा अन्य उत्तम स्थाने, बगीचे, वनप्रांत हे व्रतासाठी प्रशस्त होत असतात. व्रतचरणापूर्वी त्रयोदशीला स्नान करावे. अग्निहोत्रादी नित्यकर्म झाल्यावर आचार्याचे पूजन करून नमस्कार करावे. त्यांची आज्ञा घ्यावी. व्रताचे एक अंग म्हणून देवाची विशेष पूजा करावी. उपासकाने शुभ्र वस्त्र, श्वेत योगोपवी, श्वेत पुष्प, श्वेत चंदन धारण करावे. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून कुश आसनावर बसावे. मुठ्ठीत दर्भ घेऊन 3 प्राणायाम करावेत. भगवान शिव आणि देवी पार्वतीचे ध्यान करावे. त्यानंतर शैवशास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार पाशुपात व्रत करण्याचा संकल्प करावा.
12 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष, 12 महिने, 6 महिने, 3 महिने किंवा एका महिन्यासाठी अथवा 12, 6, 3 किंवा एका दिवसासाठी व्रतसंकल्प करून व्रतदीक्षा घ्यावी. विरजा होमासाठी अग्नीची विधिवत स्थापना करावी. धूप, दीप, चारू यांनी क्रमशः हवन करावे. पूर्ण आहुती झाल्यावर तत्वाच्या शुद्धीचा आणि मूल मंत्राचा, पंचाक्षर मंत्राचा उच्चार करून त्या समाधी सामग्रीची आहुती द्यावी. त्या समयी माझ्या शरीरात पंचमहाभूते, त्यांच्या पंचतत्मात्मा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिये, पंचविषये, त्वचादी, सप्तधातू, प्राणादी, पंचवायू, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती, पुरुष, राग, विद्या, कला, नियती, काल, माया, शुद्ध विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ती तत्व आणि शिवतत्व ही जी तत्वे आहेत ती सर्व शुद्ध होत असे चिंतन करावे. मंत्रांनी हवन केल्यामुळे हवन करणारा पापरहित होतो, शिवकृपेला प्राप्त होऊन ज्ञानवान होतो. त्यानंतर गोमय घ्यावे, त्यांचा पिंड बनवावा, तो मंत्रांनी अभिमंत्रित करून अग्नीत ठेवावा. व्रतकर्त्यांनी या दिवशी फक्त हविष्याण्यात खाऊन राहावे. चतुर्दशीच्या दिवशी आधीच्या दिवशी केलेले सर्व कृत्य करावी. निराहार राहावे. पौर्णिमेच्या दिवशी होमपर्यंत पूर्वोक्त सर्व कर्मे करावी. रुद्र अग्निदेवला शांत करून त्यातील भस्म प्रयत्नपूर्वक गोळा करावे. त्यानंतर साधकाने जटा धारण कराव्या. डोकाचे संपूर्ण मुंडन करावे किंवा शेंडी ठेवावी. मग स्नान करून लोकलज्जा वाटत नसेल तर दिगंबर राहावे. अन्यथा भगवे वस्त्र, फाटके वस्त्र, एक वस्त्र, मृगचर्म किंवा वल्कल परिधान करावे. कटीमध्ये करोगटा, हातामध्ये दंड धारण करावे. दोन्ही पाय धुवून आचमन करावे. वीर अग्नीतून प्राप्त करून भस्म, अग्निरीती भस्म इत्यादी अथर्ववेदीय 6 मंत्रांनी डोक्यांपासून पाऱ्यापर्यंत सर्व अंगाला लावावे. प्रणव किंवा शिवमंत्राचा उच्चार करून पुन्हा त्याचप्रमाणे सर्व अंगाला भस्म लावावे. त्रायुषम जमदग्रे या मंत्राने ललाटी, दावर, अंगावर त्रिपुंड भस्म लावावे. अशा प्रकारे शिवभावाला प्राप्त वंशयोग्याचे आचरण करावे. तिन्ही संध्याच्या समयी याप्रमाणे सर्व विधी धारण करावे. पशुपात व्रत आहे, हे भुक्तिमुक्ती देणार आहे, पशुतत्व दूर करणार आहे. जो पण हे पशुपात व्रताची निस्ती एवढी कथा, एवढे शब्द पण ऐकून घेतो तरी त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि त्यांना सर्व इच्छा पूर्ण होतात, सर्व सिद्धी प्राप्त होतात. अशा रीतीने पशुपात व्रताच्या अनुष्ठानाने पशुतत्वाचा त्याग करून लिंगमूर्ती सनातन महादेवाचे पूजन करावे. साधक वैभव संपन्न असेल तर 9 प्रकारची रत्न जडवलेली सोन्याचे अष्टदल कमल बनवून घ्यावे. हे तंतू आणि कर्णिकेने युक्त असावे. शिवजीचे आसन बनवावे. धनाचा अभाव असणाऱ्या लाल किंवा सफेद कमळावर आसन अर्पण करावे. ते नाही मिळाले तर भावनामय कमळ समर्पित करावे. त्या कमळाच्या कर्णिकेत पिटके सहित असलेले लहानशे स्फटिक लिंग स्थापन करावे. महापूजनेच्या विधीला अनुसरून यथाप्राप्त सामग्रीने शिवलिंगाची अभर्चना करावी. सर्वप्रथम हे लिंग शुद्ध करून घ्यावे. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करावी. त्याच्या ठाई शिवजीच्या पंचमुखी मूर्तीची पूजा करावी. आसन द्यावे. पंचज्ञ शुद्धस्थान स्थान घालावे. वस्त्रे उपवस्त्रे अर्पण करावी. सुगंधित द्रव्ये, कापूर, चंदन, कुमकुम इत्यादिकांना लिंगाला आणि वेदीला अनुलेपन करावे. आभूषण अर्पण करावी. बिल्वपत्रे आणि लाल, पांढरी, निळे, कमळ, सुगंधित फुले अर्पण करावी. दुर्वा, अक्षदा अर्पण कराव्या. धूप, दीप, नैवेद्य समर्पित करावे. या व्रतात विशेषतः आपली प्रिय असलेल्या श्रेष्ठ वाटणाऱ्या न्यायपूर्वक मिळवलेले वस्तूच अर्पण करावे. बिल्वपत्रांनी कमळाची 1,000 संख्या असावी. जो कोणी 1,000 बिल्वपत्र शिवाला अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो कोणी 1,000 तांदळाचे दाणे शिवाला अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर मित्रांनो, मी इथे मंदिरात आली आहे आणि मंदिराला कलर लावण्याचं काम चालू आहे, त्यामुळेच थोडा आवाज येत असेल तर समजून घेण्याची करावे, कारण कलरवाले पण कलर लावता इकडे भैया लोक वगैरे, तर त्यामुळे हे खडबड थोडी आवाज येत आहे. तर मला पण डिस्टर्ब होत असेल, पण तुम्हाला बी ऐकायला डिस्टर्ब वाटत असेल, पण मी त्यांना पण नाही म्हणू नाही शकत की शिवमंदिराला कलर चालू आहे. आणि आपल्या शिवमहापुराण पण हे शिवलिंगासमोरच वाचते ना मी, तुम्ही तर छोटे शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल. तर आता थोडंच आपलं पण शिवमहापुराण राहिलेलं आहे, तर थोडा आवाज त्यामुळे समजून घ्या. तर जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, जो कोणी त्रिपुंडी भस्म धारण करतो, गळ्यात रुद्राक्ष धारण करतो, त्याच्यावर शिवशंभू खूप लवकर प्रसन्न होतात. तर या भस्मावर निष्ठा ठेवणाऱ्या पुरुषांचे सर्व देश भस्मरूपी अग्नीच्या संयोगाने दगदगतात. जो कोणी भस्म अंगाला लावतो, या भस्म स्नानाने पवित्र झालेले जे भस्मनिष्ठ म्हटले जाते, ज्याच्या सर्व अंगांना भस्म लागलेले आहे, जो भस्माने प्रकाशमान आहे, ज्याने भस्माचा त्रिपुंड लावलेला आहे आणि जो भस्माने स्नान करतो, त्यालाच भस्मनिष्ठ असे म्हणतात. पाण्यात, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे जे आपण शिवपुराणाचे भस्म आपण जमा करत आहोत, तर त्या अंघोळीच्या पाण्यात
पण टाकले नाही तर त्याला भस्मनिष्ठ असे म्हणतात. म्हणजे त्याला भूत प्रेत पिशाचिकांची भीती वाटत नाही. जो भस्म स्नान करतो त्याला भूत प्रेत पिशाचिकांची भीती वाटत नाही. स्वप्न जे वाईट येत असतील ते स्वप्न वाईट येत नाही. दुसह्य रोग त्याच्यापासून सुद्धा दूर राहतो, यात संशय नाही. भस्म शरीराला भासित तेजस्वी प्रकाशमान उज्ज्वल करते, म्हणून त्याला भसित असे म्हटले जाते. पापांना भक्षण करणाऱ्या असल्यामुळे त्याला भस्म म्हणतात. ऐश्वर्यकारक असल्यामुळे त्याला भूती किंवा विभूती म्हणतात. रक्षण करणाऱ्या असल्यामुळे त्याला रक्षा म्हणतात. या भस्माचे महात्म्य किती म्हणून सांगावे. भस्माने स्नान करणारा व्रती पुरुष स्वयं महेश्वर होतो आणि त्याच्यावर शिवशंभूची खूप अपार कृपा राहते. रुद्राग्नीचे वीर्य रूप असे हे भस्म शिवशक्तीचे मोठे अस्त्रच आहे. उपमन्यू हा धोम ऋषीचा मोठा भाऊ, त्याच्या तपश्चर्येत असलेले सर्व आपत्तीचे भस्मानेच निवारण केले. म्हणून दररोज शिवपूजनाच्या अगोदर कपाळी भस्म जरूर लावावे, भस्माचे स्नान करावे. भस्म कपाळी, त्रिपुंडी, गळ्यावर, हाताच्या दंडांवर, कानांना, पोटाच्या नाभीवर असे लावले म्हणजे आपले सर्व पापांचे तर नाहीसेच होते, आपले संकट दूरच होतात. पण जो कोणी आपल्याला हे भस्म आपण धारण केलेले असतं, जो कोणी आपल्याला बघतो तर त्याचे सुद्धा पापांचे भस्म होते असे येशू महापुराणमध्ये सांगितलेले आहे. म्हणून या भस्म स्नानाला खूप काही महत्त्व आहे. म्हणून दररोज आंघोळीच्या पाण्यात सुद्धा आपण भस्म टाकला तरी चालेल. तर असं हे भस्माची महिमेचे वर्णन या वायव्य संहितेमध्ये आलेले होते. तर मित्रांनो, शिवमहापुराणमधले हे 24,000 मंत्रांचे आपण एवढं 24,000 मंत्रांचं हे महापुराण आपण ऐकतोय, तर आपल्याला हे कोट्यावधी पुण्य तर मिळेलच, पण आपल्या मुला बाळांना सुद्धा चांगली सद्बुद्धी मिळेल. तर जो कोणी मृत्युंजय मंत्र 1008 वेळा दररोज जपतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. शिव महापुराणातील उपाय आहे तर बेलाच्या झाडाखाली महामृत्युंजय मंत्र आणि कुबेर मंत्र जाप केल्याने कुबेरासारखे धनाची प्राप्ती होते. तर कुठलाही मंत्र तुम्हाला जाप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्. हा मंत्र तुम्हाला बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करायची, वाळूची शिवलिंग संपूर्ण बनवायची आणि मृत्युंजय मंत्र 1000 वेळा. जर 1000 वेळा तुम्हाला वेळ नाही तर 108 वेळा, 108 तांदूळ नाही तर 100 बिल्वपत्रे वाहून तुम्ही हा मंत्र जाप करू शकता. याच्याने सुद्धा आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. तर तुम्हाला कुबेर मंत्र सुद्धा बेलाच्या झाडाखाली जाप केला तरी सुद्धा चालेल. तर कुबेर मंत्र कुठला म्हणायचा आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापये स्वा. हा मंत्राचा सुद्धा आपण जाप केला बेलाच्या झाडाखाली तरी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. तर बेलाच्या झाडाखाली साक्षात 12 ज्योतिर्लिंग तिथे विराजमान राहतात. साक्षात शिव तेथे राहतात आणि बेलाच्या झाडाखाली आपण एक दिवा लावला तर 12 ज्योतिर्लिंगांची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. तर बेलाच्या झाडाखाली तुम्ही हे स्तोत्र सुद्धा म्हणू शकतात. तर कुठले. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तुते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वेज्ञ सर्ववर्धे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धी प्रते दैवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योगीजे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे महोरद्रे महोशक्ती महोदरे पापरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासिने दैवी परब्रह्मी स्वरूपिणी परमेशी जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यागम्रं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. महालक्ष्मी अष्टकं इंद्रकृत संपूर्णं. शिवलिंगासमोर या बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून तरी पण हे इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक जो कोणी व्यक्ती
व्यक्ती सकाळ संध्याकाळ दुपार 3 वेळा महालक्ष्मी अष्टक श्रवण करतो तरी पण त्याला धनधान्याचे भंडार भरपूर भरलेले राहतात. दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसे होते. घरातील जे पण भांडणे तंटे कर्ज दूर होण्यासाठी इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक ते श्रवण केल्याने सुद्धा दूर होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर नक्की कमेंट्समध्ये करा. जय श्री महाकाल.